इलेक्शनच्या अगोदर जे जाहीरनामे काढले, शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार, शेतकऱ्याचा सातबारा कोरा कोरा करणार, लाईट बिल माफ करणार, आमच्या दुधाला भाववाढ देणार, अशी आश्वासनाचा GR या सरकारने काढला होता. परंतु 8 दिवसापूर्वी आम्ही मागच्या 15 दिवसापूर्वी मुख्यमंत्री साहेबांना भेटलो होतो. त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की आम्ही लवकरात लवकर हा निर्णय घेऊ. परंतु त्याच्यानंतर 28 तारखेला अजितदादा पवार यांनी असं स्टेटमेंट दिलं की पुढचे 3 वर्ष आम्ही कर्जमाफी करू शकत नाही. का? जाहीरनामा काढणारे तुम्ही, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ म्हणणारे तुम्ही, खोटी आश्वासनं देणारे तुम्ही, आणि आता सांगताय की आम्ही कर्जमाफी देऊ शकत नाही. मग तुम्ही शेतकऱ्यांना देत नाही तर तुम्ही देणार कुणाला? या देशातले व्यावसायिक लोक ज्यांच्यावर हजारो कोटी, मला तर वाटतं 12 लाख 1000 कोटी काहीतरी कर्ज आहे त्या लोकांवर, असे लोक तुम्ही देशाबाहेर जाऊ देता. आणि जो माझा गरीब मायबाप शेतकरी राबतोय त्याला खोटी आश्वासनं देऊन हे सरकार सत्ते स्थापन करतं. आणि सत्ता स्थापन केल्यानंतर आम्ही कर्जमाफी करू नाही म्हणतं, करू शकत नाही म्हणतात. आता आम्ही अखिल भारतीय बळीराजा संघटना हे शांत बसणार नाही. या 8 दिवस पुढच्या 8 तारखेला आम्ही तीव्र स्वरूपाची निदर्शनं करणार आहोत. आणि त्यानंतर जर 8 दिवसात 15 दिवसात आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही मुंबईला आझाद मैदान इथं आमरण उपोषण करणार आहोत. स्वतःला शेतकरी म्हणवणारे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे 12 तारखेला शहरात येण्याची शक्यता आहे. यांच्याशी आपण काही चर्चा करणार का, किंवा त्यांच्यासमोर काही आंदोलन होण्याची शक्यता आहे? आम्ही व्यवस्थित त्यांची भेट मागणार, प्रशासनाला आम्ही तसा अर्ज करणार. आमची भेट झाली तर आम्ही त्याच्यावर सगळी चर्चा करणार. आणि जर या प्रशासनाने आम्हाला त्यांची भेट जर दिली नाही, त्यांचा वेळ जर आम्हाला मिळाला नाही तर आम्ही तीव्र स्वरूपाचे निदर्शनं करणार. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी महायुतीच्या नेत्यांनी आश्वासन दिलं होतं कर्जमाफी करण्याचं, तर ती शेतकऱ्यांची काही फसवणूक केली असं वाटतं? 100% फसवणूक केली. तुम्ही जगामध्ये सर्वांना सर्व काही देता, तुम्ही खासदार लोकांचा पगारवाढ करता, त्यांना त्या भत्ता वाढवता, आणि ज्या शेतकऱ्याला तुम्ही आश्वासनं देऊन सत्तेत सामील झाला त्या शेतकऱ्याची तुम्ही फसवणूक करताय. तुम्ही इलेक्शनच्या अगोदर त्यांना